सुरुवातीला मी थोडं कन्फ्यूज स्टेटमध्ये म्हणजे कन्फ्यूज माइंड स्टेटमध्ये होतो, कारण मला कळतच नव्हतं मला आनंद होतो आहे का भीती वाटते आहे का मी उत्सुक आहे का हे सगळं. त्यामुळे अशा ह्याच्यातनं माझी सुरुवात झाली होती. पण माझ्याकडे 2 महिने आधी स्क्रिप्ट आलं होतं, त्यामुळे मला तयारी करायला वेळ होता बऱ्यापैकी. आणि मी त्यांच्याच कथाकथनाच्या CDs बघून तयारी करत होतो. आणि ॲक्च्युअली शूटिंगच्या वेळी तर प्रत्येक दिवशी मला नवीन दिग्गज कलाकारांबरोबर काम करायची संधी या चित्रपटाच्या निमित्ताने मिळाली. प्रत्येक दिवशी माझ्यासाठी फीस्ट असायची, कारण एकदा प्रसाद ओक होते, एकदा दिलीप प्रभावकर असायचे, एकदा सतीशांबरोबर मला काम करायला खूप मजा आली, एकदा डॉक्टर मोहन आगाशे होते, आनंद इंगळे होते, संजय नार्वेकर होते. त्यामुळे प्रत्येक दिवशी माझ्यासाठी एक नवीन अनुभव होता, नवीन काहीतरी मला त्यांच्याकडनं शिकायला मिळत होतं. त्यांचं काम जवळनं बघायची संधी मला या चित्रपटामधनं मिळाली. गोळाबेरीज हा पु ल देशपांड्यांच्यावर सिनेमा आहे. याला एक गोष्ट आहे जी पु ल देशपांड्यांचीच गोष्ट आहे, पण तरीही हा आत्मकथनपर चित्रपट नाही, हा एक मनोरंजनात्मक सिनेमा आहे. याला फॅक्च्युअल आम्ही काही सांगत नाही आहे की 1950 साली मुलांनी असं केलं किंवा 1960 साली त्यांच्या आयुष्यात असं घडलं, असं काही नाही. एक साधी सोपी सरळ गोष्ट आहे. एक माणूस जन्माला आला, तो शाळेत जायचा, तिथे त्याचे मास्तर असे होते. त्याच्यानंतर तो मोठा होत गेला, तो कॉलेजमध्ये गेला, त्याला असे मित्र होते. त्या मित्रांबरोबर त्यांनी अशा गमती केल्या. तिथून हा माणूस सिनेमात आला. त्याला एक मुलगी भेटली ज्याच्याबरोबर त्यांचं प्रेम झालं. त्यांनी लग्न केलं. सिनेमामध्ये आल्यानंतर त्यांनी गमती केल्या, गमतीदार सिनेमे केले. आणि मग एका पॉईंटला त्यांना सिनेमात कंटाळा आला. ते सिनेमा सोडून प्राध्यापकी करायला लागले. प्राध्यापक म्हणून ते करत असताना त्यांच्या आयुष्यात आलेली अशा काही व्यक्ती होत्या, ज्या काही लोक होती, ज्या घटना घडल्या, असा सगळ्यांचा एक ग्राफ बनवून आपण त्याची एक कथा बनवली आणि त्याचा एक सिनेमा केला. की प्रत्येकाने इतकं मनापासून काम केलं. त्याच्यानंतर मी म्हणतो की हे पण क्षितिजने पण आम्हाला सगळ्यांना ज्याला म्हणतो ना की खुला हात सोडलेला होता. सढळ हस्ते तो म्हणाला तुम्ही काम करा, पण आम्हाला माहिती होतं की हे काम करत असताना भाईंची वाक्य, भाईंचे शब्द आणि त्यामागचा सगळा मतितार्थ आणि प्रसंग आपल्याला रंगवायचा असल्यामुळे ती मजा होती. की एका चौकोनामध्ये आम्हाला उभं राहून चौकोन तर रंगवायचं आहे, पण कुठच्या रेषेला धक्का लावायचं नाही, पण रंग भरायचं आहे. महाराष्ट्राचं लाडकं दैवत पु ल देशपांडे यांच्या कॉलेजच्या काळातले कट्टा जमावणारे त्यांचे काही मित्र, त्यापैकी अंत्या कुलकर्णी हे कॅरेक्टर मी या सिनेमात केलेलं आहे. मुळात बघितलं तर 2 सीन आहेत, पण मुलांचं कॉलेज जीवन कसं होतं, मी अनेक वेळा त्यांची अनेक पुस्तकं, त्यांच्या कथा, ललित लेख किंवा अपूर्वाई वगैरे, प्रवास वर्णनं असं सर्व वाचत असताना त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दलचा जो आदर आहे तो सिनेमा करत असताना दुप्पट, तिप्पट, चौपट, 10 पट झाला. कारण क्षितिजने जी मोड बांधली त्याला तर तोड नाही, पण त्यांचं कॉलेज जीवन ज्या पद्धतीने त्यांनी दाखवलेलं आहे त्यामध्ये आपल्या सर्वांसारखेच तेही मित्र, कट्टा जमवणारे, गाणी म्हणणारे, टाईमपास करणारे असे सगळे मित्र असल्यामुळे त्यातले एक महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे जी कॉलेजमध्ये मुलींच्या मागे लागणारी आहे, सतत प्रेमात पडणारी आहे आणि सतत प्रेमभंग करवून घेणारी अशी अंत्या कुलकर्णीची ती व्यक्तिरेखा आहे. वेगळेपणा या भूमिकेचा असा होता की मी यंग भूमिका पण करते आहे, पण ॲट दिस एज मी एकदम म्हातारी, म्हणजे पुलंची आई. पुलं जेव्हा पांढऱ्या वीकमध्ये असतात तेव्हा मी पण एक साधारण 60-70ची आई असं पण एक मला कॅरेक्टर म्हणजे वेगळेपणा त्याच्यात प्ले करायला मिळाला. आणि मी आजपर्यंत जी भाषा कधी बोलले नाही, जी मला कधी माहिती नाही, अशी गोवन भाषा मी ह्या फिल्ममध्ये बोलले. कारण मी अगदी ऐकली पण नव्हती ती भाषा, त्या भाषेत मला बोलायला मिळालं, ती भाषा मला शिकायला मिळाली, मजा आली करताना. मी आज नारायण ही भूमिका करतोय. पु ल देशपांड्यांचं जे व्यक्ती आणि वल्लीमधलं नारायण हे जे कॅरेक्टर आहे ती भूमिका मी करतो आहे. जो आता त्या भूमिकेविषयी मी वेगळं काय सांगणार, कारण नारायण हा घराघरात पोचलेला, घराघरात असलेला एक माणूस आहे. सो आमच्या परीने आम्ही ते करण्याचा प्रयत्न केला आहे. या ऐतिहासिक गोळाबेरजेमध्ये मला एक सूत्रधाराचा रोल करायला मिळाला आहे. खरंच मी माझं भाग्य समजतो, कारण जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जाईल मराठी चित्रपटांचा, तेव्हा त्या इतिहासामध्ये ह्या
गोळा बेरजेची नोंद असेल त्यात शंका वाटत नाही. कारण एकतर डॉक्टर देवदत्त कापड यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी अशा पद्धतीचा चित्रपट निर्माण करण्याचं धाडस केलं. कारण की हा तसा बघायला गेला तर खूप कठीण चित्रपट आहे निर्मितीच्या दृष्टिकोनातून. आणि क्षितिजनं कथा पटकथा जे काही सगळ्यांची जी काही गोळाबेरीज केलेली आहे ती पण अद्भुत आहे. नंतर सगळ्या पात्रांची जी गोळाबेरीज केलेली आहे तीही अद्भुत आहे. कारण की सतीश शहापासून ते प्रशांत दामलेंपासून यू नेम द पर्सन, यू नेम द ॲक्टर अँड तो गोळाबेरीजमध्ये आहे. ही गोळाबेरजेची खूप मोठी रक्कम आहे.